आत्ताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात। माजी आमदार शेख आसिफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे आणि या घटनेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू थेट आपल्या सोबत कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला हरीशजी, या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती? नमस्कार। हो, अत्यंत खरे वृत्त आहे आणि राजकीय वातावरणामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजवणारे असे वृत्त आहे। माजी आमदार जे काँग्रेसमध्ये, जे स्वतः काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसला त्यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि इतकेच नव्हे तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पदावर त्यांना जिल्हा अध्यक्ष म्हणून ते काम करत होते। त्याच्यावर नियुक्ती झालेली होती आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात नक्कीच एक खळबळ माजलेली आहे। त्यांनी आज महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील यांना एक पत्राद्वारे सूचित करण्यात आलेलं आहे। त्या पत्राचा आशय असा आहे, महोदय, विनंतीपूर्वक अर्ज करण्यात येते की मी व खालीलप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मालेगाव जिल्हा नाशिकचे पदाधिकारी असून मालेगाव मध्य आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्याकामी बैठक घेतली असता आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव शहराची विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे। म्हणून मालेगाव शहराच्या आजच्या राजकीय परिस्थितीनुसार अशा परिस्थितीत आम्ही कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी याबाबत सखोल चर्चा झाली व याबाबत त्वरित योग्य तो निर्णय घेणे आवश्यक असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत शेख आसिफ यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत भाग घ्यावे असे सर्वानुमते निर्णय घेतले आहे। वरील प्रमाणे झालेला निर्णय हा आपणास अवगत करणे आवश्यक असल्याने आम्ही आपणास वरील माहिती देत आहोत, कृपया स्वीकार करावे। आणि या पत्रावर शेख आसिफ शेख रशीद माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष शरदचंद्र पवार गट यांची सही असून एजाज अहमद मोहम्मद उमर कार्याध्यक्ष मालेगाव राष्ट्रवादी काँग्रेस, शकील अहमद आजी फतेह शाह कार्याध्यक्ष, शाहिद अहमद रेशमवाला कार्याध्यक्ष, शेख अक्रम म्हणजे अज्जुल हसनवाला युवा अध्यक्ष, आसिम अहमद अन्सारी युवा कार्याध्यक्ष, यास्मिन सय्यद अध्यक्ष मालेगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेस, रियाज अली अध्यक्ष सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस, नदीम अहमद फनीवाला अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, मनमोहन शेवाळे कार्याध्यक्ष, शफीक बॉक्सर कार्याध्यक्ष अल्पसंख्याक, एकलाख शाह अध्यक्ष VJNT सेल मालेगाव राष्ट्रवादी काँग्रेस, शाहिद अजी मालेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल अध्यक्ष, या सगळ्यांच्या सह्या आणि यांच्या सगळ्यांच्या सह्यानिशी हे पत्र जयंत पाटील यांना देण्यात आलेले आहे। परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा असा निर्णय घेतला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या सहकार्यासोबत सोडचिठ्ठी देऊन अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भात आता पुढे काय होतं हे बघणं मात्र महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सर। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।